अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 17 जुलै म्हणजेच उद्या आहे आषाढी एकादशी। या दिवशी घरातल्या घरात पूजा कशी करायची आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात 2दा येते, कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात। तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होत असते। आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं। तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने देखील म्हटलं जातं। महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी हे पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात। त्याचबरोबर राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी हे पायी पंढरपुराला जातात। तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होत असतात। विठू नामाचा गजर, टाळ, मृदंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात। तर यंदा ही आषाढी एकादशी तिथीची पूजा कशी करायची आहे, त्याचबरोबर आपण घरात ही पूजा कशी करायची, कुठल्या सेवा करायच्या या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी, पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाते। यंदा आषाढी एकादशी तिथी ही 17 जुलैला असणार आहे। त्याचबरोबर हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही 16 जुलैला रात्री 8:33 सुरू होणार आहे, तर 17 जुलैला रात्री 9:33 संपेल। उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची तिथी ही 17 जुलैला साजरी करण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी बघा, अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योग, त्याचबरोबर शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे। या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामं केल्याने त्याचा निश्चित लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, आपण पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेता नाही आलं तरी देखील आपण घरात पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर तुम्हाला तुमच्या घरात जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर बघा, नसेल तरी काहीच हरकत नाही। तुमच्याकडं अगदी बाळकृष्ण जरी असेल ना तरी देखील त्याच्यावरती आपण सेवा करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे। त्याचबरोबर एकादशी म्हटलं तर उपवास हा असणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला यासाठी तुळशीची पानं लागणार आहे, परंतु उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला तुळशीची पानं तुम्ही आजच तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीला तुळशीला स्पर्श देखील करू नये, त्याचबरोबर तुळशीची पाने देखील तोडू नयेत। तसेच तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिला तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने करायचा आहे आणि स्वच्छ मूर्ती पुसून तुम्हाला एका पाटावर किंवा अगदी देवघरात जरी तुम्ही ठेवली तरी चालणार आहे आणि तिला 1 पान अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत या मंत्राचा जप करत तुम्हाला 108 पानं अर्पण करायचे आहेत। बघा, 108 नसतील तर जेवढे असतील तेवढे तुम्हाला पानं अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या तुम्ही सांगायच्या आहेत। तुमच्या ज्या काही मनात इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण होणार आहे। काही समस्या असतील, काही अडचणी असतील त्या तुम्ही श्रीहरी विष्णूंना सांगायच्या आहेत। तर बघा, तुमच्याकडं विठू माऊलीची श्रीहरी विष्णू असतील किंवा अगदी बाळकृष्ण तेही नसेल तर अगदी स्वामी महाराजांची जरी मूर्ती असेल ना त्यावर जरी अभिषेक केला तरी चालणार आहे।
त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, आपण सांसारिक माणसं आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, काही समस्या ह्या येत आहेतच. परंतु त्यातूनही काहीतरी वेळ काढून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, तुम्हाला जर पठण करायला जमलं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण नक्कीच करा. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण केलं तर ठीक आहे, परंतु ज्यांना वाचता येतं त्यांनी तर मी म्हणेल त्यांनी विष्णू सहस्रनामाचं पठण नक्कीच करा. बघा, दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना तेव्हा ही सेवा करा. त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळा पठण करा, 3 वेळा करा, 5 वेळा, 7 वेळा, विषम संख्येत जेवढं शक्य आहे ना तेवढं तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, अतिशय साधा आणि सोपा हा मंत्र आहे. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला 108 वेळा, बघा त्यापेक्षा जास्त वेळा जरी शक्य झालं ना तरी चालणार आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा मंत्र जप करायचा आहे, पण किमान 108 वेळा तरी जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय देखील पठण करायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय देखील तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा तुम्ही हा पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बघा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे, व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. परंतु न चुकता तुम्हाला न विसरता विष्णू सहस्रनामाचं पठण आवर्जून करा. त्याचबरोबर बघा, तुम्हाला हे मंत्र नाही शक्य झालं तर किमान दिवसभर जिथे जमेल, जसं जमेल, जिथे कुठे असाल ना तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करा. हा देखील मंत्र अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे. या सेवेने श्रीहरी विष्णू देखील प्रसन्न होणार आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे. गीतेचा 15वा अध्याय नक्की पठण करा. यामुळं तुमचं पुण्य जे आहे ते अक्षय पुण्यप्राप्ती याने तुम्हाला होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.